नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच इतर अन्य निराधार योजनेचे लाभार्थी असाल, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। आताच हाती आलेल्या बातमीनुसार सरकारच्या नवीन GR नुसार तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकले आहे, तुम्हाला 3000 ची रक्कम ही मिळणार आहे। तर कोणत्या लाभार्थ्यांना हे 3000 रुपये मिळणार आहेत? ज्या लाभार्थ्यांचे हे पैसे भेटले आहेत त्यांना देखील 3000 रुपये मिळणार आहेत। तसेच ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही त्यांना सुद्धा मिळणार आहेत। तर कोणत्या लाभार्थ्यांना हे 3000 रुपये मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पाहूया हे 3000 रुपये कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत आपल्याला 1500 रुपयाची रक्कम एका महिन्याला दिली जाते। या अंतर्गत महाराष्ट्रातील जवळपास 29 लाख लोकांना या योजनेचा लाभ हा मिळत असतो। जवळपास 29 लाख जनता या योजनेचा लाभ घेत आहे। यापैकी 20 लाख लोकांची DBT प्रणाली ॲक्टिवेट आहे। यामध्ये संजय गांधी योजनेचे 9 लाख आणि श्रावणबाळ योजनेचे 10 लाख असे मिळून 19 लाख लोकांची DBT प्रणाली ॲक्टिवेट केलेली आहे। 9 लाख लोकांची अद्यापही DBT ही प्रणाली ॲक्टिवेट नसल्यामुळे त्या लोकांना खात्यामध्ये पैशाचे वितरण होणार नाही आणि त्यांचे आधार सुद्धा अपडेट केलेले त्यांना या नवीन GR मध्ये दिलेले आहे। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे, 7 फेब्रुवारी 2000 रोजी काढण्यात आलेल्या GR मध्ये त्यानुसार स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत जोपर्यंत तुम्ही DBT ॲक्टिवेट करून घेत नाही आणि आधार कार्ड तुमचं अपडेट करून घेत नाही, पैसे तुमच्या खात्यावर मिळणार नाही। आता तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे। याचा GR शासनाने 7 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित केलेला आहे। जर तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळाले नाही तर तुमची DBT ॲक्टिवेट नसेल तर हे पैसे तुम्हाला का मिळाले नाही याची सर्व जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालयाची असणार आहे। आतापर्यंत तुमचे तहसील अधिकारी कार्यालयाची ही जबाबदारी होती, परंतु GR अंतर्गत असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की आता जिल्हाधिकारी कार्यालयाची ही जबाबदारी असणार आहे, असे सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट केलेले आहे। 7 फेब्रुवारीला आलेल्या GR नुसार सरकारने 610 कोटी रुपयाचा निधी संजय गांधी व श्रावणबाळ या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी SBI कडे वर्ग केलेला आहे। जवळपास 20 लाख लोकांना हे पैसे मिळणार आहेत। हे उर्वरित 9 लाख लाभार्थी आहेत ज्यांना मात्र योजनेचा लाभ घेता येणार नाही, म्हणजेच या लोकांची DBT प्रणाली ॲक्टिवेट केलेली नाही, त्या लोकांना लाभ मिळणार नाही। जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। पैसे भेटले आहेत की नाही हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा, जेणेकरून दुसऱ्या लाभार्थ्यांना सुद्धा समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळालेले आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे पोहोचलेले नाही। धन्यवाद।